कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी टॉस जिंकल्याने प्रथमतः बॅटिंग स्वीकारते. बघा पुन्हा एकदा काही योगायोग आलाय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 2024 ची शेवटची मॅच या दोन संघांमध्ये पाहायला भेटली, जिथे विजेतेपद घेतलं होतं आई जन्नीमाता चरई. हॅलो तुकाराम सावंत, त्याचप्रमाणे विकासजी उत्तेकर, दीपकजी बिरामणे, चंद्रकांत एरापले यांनी आहेत ना. ओके. आणि नक्कीच एक महत्वपूर्ण मॅच यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड क्षण अर्थात मेगा फायनलची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटेल. एका बाजूला आई जन्नी माता चरई, तर दोन सलामीचे बॅटर, एका बाजूला अरविंद तर दुसऱ्या बाजूला रोहित. नक्कीच शिवशंभू आडावले चषक 2024 मेगा फायनलची ती मॅच तिथे पराभूत झाला होता तो कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ. तोच नक्कीच क्षण अजूनही डोळ्यांसमोर असताना पाहायला भेटतो, जिथे एक टफ फाईट मॅच पाहायला भेटली होती. परंतु आता मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सर्वाधिक जास्त मालिकावीर हा पुरस्कार ज्या खेळाडूने घेतलाय ना, तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच एकमेकांना शुभेच्छा देत असताना या अंतिम सामन्याची सुरुवात होताना पाहायला भेटते. अंतिम सामना मेगा फायनल सह्याद्री चषक 2025. पहिला बॉल घेऊन विनोद सज्ज होताना, तर सामना करतोय आजचा दिवस ज्याने गाजवलाय असा अरविंद. स्ट्राईक एंडला पहिला चेंडू. पहिला चेंडू जिथे लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल, अवांतर धावसंख्या. वाईडने सुरुवात झाली. पहिल्या धावसंख्येचा विचार केला तर अतिरिक्त येताना पाहायला भेटते. ओपन द अकाउंट 1 रन्स. आकाश शेडगे स्कोररच्या भूमिकेत आम्हाला प्राप्त होत आहेत. फुलटॉस, काय कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटलाय. वा, नजाकत आणि नजाकत पाहायला भेटली. फुलटॉस होता, कव्हर ड्राईव्ह केलाय, एक चांगला स्ट्रोक, जिथे 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. पहिलाच चेंडू फेस करत होता, जिथे फुलटॉस भेटला आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला भेटलाय. नेक्स्ट बॉल. हा ट्रॅकर त्याच्यावर घणाघाती वार. चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकड सीमा रेषा पार. षटकार आलाय, चौकार षटकार हे समीकरण पाहायला भेटत आहे. अरविंद नक्कीच काय विस्फोटक फलंदाजी करतोय आज संपूर्ण दिवसभरात. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र डबल फिगर अर्थात दुहेरी धावसंख्या देतोय. 11 धावा आज दिवसभर. सामन्य कक्षात आपण अविनाश दादा, शैलेश दादा आणि मध्यंतरी अमित दादा यांचा सुद्धा आवाज ऐकलात. 4 समालोचक पाहिलेत आपण. स्ट्रेट हिट, जिथे डाऊन द ग्राउंड चेंडू जातो सीमा रेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. चौकार आलाय. वा, षटकार चौकार चौकार. नक्कीच चौकार षटकार चौकार हे समीकरण पाहायला भेटत आहे. अरविंद तुडुलकर ऑन द फायर. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका फसलाय. मोठा मासा जाळ्यात अडकेल का, जेलची संधी आणि हो मोठा झटका लागलाय. अरविंद बॅक टू द पवेलियन. नक्कीच मोठा झटका लागलाय. आता मात्र कमबॅक केलंय ते विनोदने. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आत जर्सी नंबर 17 राज
मैदानाचा दाखल होतोय. राज कुंभार मैदानाचा दाखल होतोय. राजने सुद्धा मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. तोच बॅटर मैदानाच्या आत एक द्वियुद्ध आपल्याला मैदानाच्या आत पाहायला भेटत आहे. एका बाजूला नक्कीच ही मॅच पाहण्यासाठी अक्षरशः रोडवरून जे प्रेक्षक ही मॅच पाहतात ना त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टेरेसवरून जी स्पर्धा पाहतात त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घरातून जे बाल्कनीमधून जे मॅच पाहतायत त्या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे हा चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 15. 15 ऑन द स्कोर बोर्ड. 15 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. पुढे येऊन डान्सिंग तर ग्राउंड, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. शेवटचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे, चांगल्या स्वरूपाचे आणि चांगल्या प्रमाणात हाताळताना पाहायला भेटलाय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या आहे ती कालकाई क्रीडा मंडळ पितलवाडे संघाची 15 धावा. येणारे 12 चेंडू किती धावा बनवल्या जातील, कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल समोरच्या संघासाठी पाहणं अत्यंत निर्णायक असेल. कारण की मॅच तितकीच महत्त्वपूर्ण आहे. सह्याद्री चषक 2025 मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय. नक्कीच धावा खर्च केल्याने विनोद नाही, परंतु एक महत्त्वाची मॅच, महत्त्वाची कॅच आणि त्या कॅचवर मात्र अरविंद बॅक टू द पवेलियन होताना पाहायला भेटला. नक्कीच क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला भेटेल. रोहितसाठी हा पहिला चेंडू नक्कीच हाफ ट्रॅकर होता. जसा चेंडू पडला, पिचिंग झाला, काटा बदल आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. विशाल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दुसरं षटक घेऊन जर्सी नंबर 99 आर अश्विनची आठवण करून देणारा जर्सी नंबर आपण पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. नक्कीच डीप पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी फरार 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 फरार. धावा भेटतील 4 आणि 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 19. 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा. 19 या आकड्याचा विचार केला ना तर जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती संपूर्ण जगभरात पुढच्या महिन्यात साजरी होताना पाहायला भेटेल. विश्वाचं आराध्य दैवत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. 19 धावा. दाभोलकर पाहायला भेटतायत. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडव्या बॅटने बिग हिट, मोठा प्रहार. जिथे चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार पार पार, चौकार. आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय 23 या धावसंख्येवर. अरविंद गेलाय, परंतु त्याची कमी मात्र पूर्ण करताना रोहितला पाहतोय. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटला काही बॉल लागत नव्हता, परंतु आत्ता तो जो काय फलंदाजी करतो ना, अविस्मरणीय, अद्वितीय अशी फलंदाजी त्याची पाहायला भेटते. मोरे साहेब, खरंच जेव्हा पित्तलवाडीची टीम बघतो ना तेव्हा इंटरनॅशनल मॅचच्या ऑस्ट्रेलिया टीमची मला खरंच आठवण येते की एक गेला तरी एक असतो उभा. आणि तसंच रोहित अरविंद गेल्याच्या नंतर करत आहे. कारण की तुम्ही ऑस्ट्रेलिया टीमला बघितलं असेल की एक जर गेला ना तर दुसरा लगेच सावरायचा. नक्कीच नक्कीच. जिथे आपण पाहिलं होतं ना आत्ताच BGT झाली, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, जिथे असं वाटलं की स्टीवन स्मिथ आऊट झाल्यानंतर संपूर्ण मॅच संपले, परंतु तदनंतर भारत संघाला जो डोकेदुखीचा ताप होता ना, अर्थात ट्रेव्हिस हेड, त्यांनी संपूर्ण मॅच बदलली. आणि ती मॅच आणि नक्कीच आपण विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाद झालो. सातत्याने दुसऱ्यांदा ट्रेव्हिस हेड आपल्या डोक्याला ताप झालाय. आणि तीच ऑस्ट्रेलियन टीम नक्कीच किती बलाढ्य आहे. हे क्रिकेटचं सातत्य आपण पाहतो ना, तेच सातत्य आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा यायला लागलंय.
आणि तेच सातत्य ट्रेव्हिस हेडच्या रूपाने पित्तलवाडीचा रोहित आता चरी संघाला डोकेदुखी होत आहे. खूप सुंदर चाललंय गेम. वाह काय फ्लिक केलाय, जिथे चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार 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 फरार. 30 धावा धावफलकर पाहायला भेटतायत. नक्कीच एक चांगली बॅटल पाहायला भेटेल, कारण की दुसऱ्या बाजूला किशोर आणि विनोदची बॅटिंग अजून बाकी आहे. आणि नक्कीच सह्याद्री चषक 2025 याची अंतिम फेरी कशी असावी ना, मेगा फायनल तर अशी असावी. मोरे साहेब खरंच सह्याद्री चषक मेगा फायनल जे दोन्ही बलाढ्य संघ असोसिएशन मधले आणि त्यांच्यामध्ये होते ना, त्याच्या व्यतिरिक्त काय आपण अजून मुलांना इथं बघायला पाहिजे. पाहूया तिसरं षटक घेऊन आहे विशाल, सॉरी साहिल. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं आणि धाव संख्या 2 षटकानंतर आहे 30. शेवटचं षटक, पहिला चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज. साहिलचा पहिला चेंडू जिथे ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय आणि नक्कीच अवांतर धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 31 या धावसंख्येवर तिथे आपण पाहतोय ना, एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला भेटते. अंतिम मेगा फायनलची मॅच. हा चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागलाय, जिथं कार्पेटचं जाय नाही. डीप्स करलेक रिझनला चेंडू ट्रॅव्हलचा डीपला प्रोटेक्शन ठेवलं, थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा ॲड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. आणि नक्कीच या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल. 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय पुन्हा एकदा 33 धावा धावफलकर येताना पाहायला भेटत आहेत. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. आणि नक्कीच रोहितच्या 2 षटकांसाठी भरत साहेब तुडेलकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. कार्यवाहक आहेत कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी या संघाचे. सातत्याने जेव्हा जेव्हा कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ उभा राहिला ना, त्यांच्या मागे भरतदादा तुडेलकर सातत्याने उभा राहिलेत. हा चेंडू शर्यतीचा वेध घेतोय, फुलरेंचा चेंडू होता, यॉर्कर लेंथ. टेनिस क्रिकेटमधले ब्रह्मास्त्र म्हणतात ना, ते ब्रह्मास्त्र यूज केलंय, वापर केलाय. आणि नक्कीच स्वतःची विकेट मात्र सॅक्रिफाईस केले ते राज याने. धावाच्या स्वरूपात बाद झालाय, 34 धावा आल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना, शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना न्यू बॅटर मैदानाच्या आत प्रत्येक दाखल होताना पाहायला भेटतोय. आणि भरतदादा तुडेलकर यांचा अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य की जेव्हा जेव्हा कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ ग्रामीण मध्ये अंडर ओव्हर जे असतात ना, आपल्या अंडर आर्मच्या ज्या स्पर्धा असतात ना, तिथपासून त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे संघाची उभारणी करण्यापासून ते इथपर्यंत नक्कीच काकांचा प्रवास राहिला. हा चेंडू नक्कीच फुलटॉस होता, त्याला मात्र लॉंग लेग रिझनच्या दिशेने स्टेअर केलाय, जिथे 2 धावा ॲड केल्या तर तिच्या स्कोर कार्डवर. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 36. नक्कीच रोहितच्या आपण पाहिलं तर रोहितच्या सुद्धा चांगल्या धावा पाहायला भेटत आहेत. अंतिम सामन्यासाठी एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणतो ना, ती नक्कीच उभारली गेले. यावेळेस बिग हिट, मोठा प्रहार रोहितच्या बॅटमधून, परंतु अप्रतिम फिल्डिंग एफर्ट, फ्लाइंग जेट किशोरच्या माध्यमातून. नक्कीच काय प्रयत्न किशोरचे पाहायला भेटलेत. जरा एफर्ट आवड असतील ना, टाळ्या होऊन जातात मित्रांनो. फ्लाइंग जेट सुपरमॅन सारखा नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा रोखल्यात. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 38. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी आपण तयार राहायचं आहे फिल्डिंगसाठी, कारण की सेकंड इनिंगला आई जन्नी माते चारही बॅटिंग करणारे, म्हणून आपण तयार राहायचं. लगेच आपण मैदानाचा आत दाखल व्हायचं आहे. शेवटच्या एका चेंडूमध्ये आपण पाहतोय किती धावा उभारल्या जातील. 38 झाल्यात. एक सन्मानजनक चांगली धावसंख्या उभारले. सूरज भाऊ तसं बोलायला गेला ना, तर पित्तलवाडी संघाला हा ग्राउंड लई लक्की आहे. पुन्हा एकदा वा, बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय दूर 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 आणि सीमा रेषा पार. 3 षटकाखेर 44 धावा झाल्या आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो संघ आई जन्नी माता तर या संघाला. वा, काय पहिली इनिंग पाहायला भेटली. सूरज भाऊ आताच मी तुम्हाला बोललो
की पित्तलवाडी संघाला हा ग्राउंड लक्की आहे, कारण की लास्ट टाइम इथे जी स्पर्धा झाली होती कलकाई चषक, त्याच्यामध्ये मग त्यांनी पहिला नंबर मारला होता. तर आज तीच ते पुनरावृत्ती करतायत का आई जन्नी माता चरी त्यांना ह्या ग्राउंडवरती रोखायला तयार आहे का, पाहूया. सुंदर अशी बॅटिंग रोहितनी. हॅलो, अंतिम सामन्यासाठी जी लढत पाहायला मिळते आपल्याला, ती लढत अतिशय महत्वपूर्ण असे 45 धावांचा डोंगर म्हणावा लागेल तो आई जननी माता चरी संघासमोर. परंतु मला वाटत नाही हा अवघड असा टप्पा असेल, कारण जिथं विनोदची जर बॅट चालली तर हा टप्पा सहज ते पार करू शकतात. नक्कीच एका बाजूला शेर आहे तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेर आहे. विनोद ज्याच्याकडे बराच अनुभव आहे, बराच म्हणजे बराच अनुभव, की जो सामन्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलू शकतो असा फलंदाज विनोद. याच्यावर मात्र या अंतिम सामन्यामध्ये नक्कीच नजर असेल. परंतु कालकाई क्रीडा मंडळ पितलवाडी संघाची ताकद काय असेल ना, तर ती त्यांची ताकद आजच्या दिवसभरामध्ये पाहायला भेटली. त्यांची गोलंदाजी राज विसापूरकर, दिनेश यांच्यासमोर आता विनोदला मोठे फटके क्रिएट करावे लागतील. परंतु तसं मैदानात काही घडेल का पाहणं गरजेचं असेल. अंतिम सामन्यात विस्फोटिक फलंदाजी करणारा रोहित नक्कीच आज चर्चेचा विषय झाला आहे. संपूर्ण स्पर्धा खेळला नाही आहे. ज्याप्रमाणे T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये विराट कोहली संपूर्ण स्पर्धा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु अंतिम मेगा फायनलमध्ये त्यांनी त्याचा फॉर्म दाखवला आणि ती मॅच इंडियाने जिंकली. आणि तीच जर्सी सीट घालून रोहित उतरलाय आपल्या संघासाठी. पाहूया विनात शिर्के आणि साहिल जाधव, दोन्ही विस्फोटक फलंदाज आई जन्नी माता चरीचे. दिला चेंडू, चॉईस बॉल नाहीये साहिल, तुम्हाला जो दिलाय त्याने तुम्हाला खेळावं लागणार आहे. साहिल आणि विनोददादा शिर्के आणि गोलंदाजीसाठी आलेले दिनेश. सह्याद्री चषक 2025 सेकंड इनिंग शेवटचे 18 चेंडू, कोण ठरेल या स्पर्धेचा विजेता त्याच्यासाठी हे 18 चेंडू अत्यंत निर्णायक पाहायला भेटतील. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन दिनेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. जिथे स्ट्राईक एंडला विनोदसाठी पहिला चेंडू जिथे डिफेन्स केलाय, चांगल्या चेंडूचा चांगला सन्मान दिला जातो आणि खराब चेंडूंवर प्रहार केला जातो. ही क्रिकेटची नीती, परिणिती आणि प्रचिती ज्याला आहे ना, तो चांगला क्रिकेट खेळू शकतो. पहिल्या चेंडूवर एक धाव आले, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला साहिल याने सुद्धा आज प्रभावी केलंय. चांगली फलंदाजी त्याची सुद्धा पाहायला भेटले. यावेळेस दांडी 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 गुल, वा काय चेंडू पाहायला भेटलाय. मिडल स्टंपला जणू फेकून दिलाय. दुसऱ्या चेंडूवर मोठा झटका लागतोय, तो आई जन्नी माता चर या संघाला. साहिल बॅक टू द पवेलियन. चला न्यू बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हा. किशोर, काय चेंडू पाहायला भेटलाय. विनोद याचा अक्षरशः खोदून काढलं त्या मिडल स्टंपला. न्यू बॅटर किशोर मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटने, वा काय फटका पाहायला भेटतोय. किशोरच्या बॅटमधून मैदानात आल्या आल्या खणखणीत चौकार आलाय
आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 3 चेंडू आणि 5 धावा. जिथे सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला 45 बनवायचे आहेत. 45 धावांचं टार्गेट सेट केलं आहे आणि प्रत्येकी षटकाचा विचार केला तर प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 15 धावा नक्कीच गरजेच्या असतील. परंतु आता 3 चेंडू आणि 5 धावा झाल्या आहेत. दिनेश चौथा चेंडू घेऊन सज्ज असेल. किशोर मैदानात पहिलाच चेंडू फेस करत असताना लिफ्ट लेग रिजनच्या दिशेने चौकार आला. तदनंतर आपण पाहतोय आता मात्र थोडंसं फील्डमध्ये बदल झाला आहे. यावेळेस वा काय चेंडू पाहायला भेटलाय. अगदी वंदे भारत एक्सप्रेस सारखा भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. चेंडू आला कधी आणि चेंडू निघून गेला कधी. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. काय गोलंदाजी पाहायला भेटते आज पितलवाडी संघाकडून. कमालीची गोलंदाजी. ताकद राहिले हीच गोलंदाजी त्यांची. यावेळेस आडवा बॅटने पुन्हा एकदा डिस्कर लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे प्रत्येक चेंडूवर येतोय 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 7 ऑन दी स्कोर बोर्ड. 7 या धावसंख्येचा विचार केला, नंबरचा विचार केला तर महेंद्रसिंग धोनी याचा जर्सीचा नंबर आपल्याला पाहायला भेटतोय. 5 चेंडू आणि 7 धावा. हा जर मोठा फटका आला ना तर नक्कीच धावसंख्या कुठेतरी कॅल्क्युलेट होईल. यावेळेस फटका फासलाय, मोठा झटका लागू शकतो आणि हो किशोर बॅक टू द पवेलियन. पहिल्याच ओव्हरमध्ये दिनेशने 2 मोठे झटके दिले त्या संघाला. आता मात्र नक्कीच येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. म्हणजे प्रत्येकी षटकामागे आता तुम्हाला उभारायचे आहेत 19 धावा. काय घडतंय नक्कीच पाहणं गरजेचं असेल. पहिली ओव्हर झाले. नक्कीच या पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय 7 धावा झाल्या आहेत. परंतु थोडीशी चर्चा करूया नक्कीच शैलेश यांच्यासोबत. सूरज, खूप सुंदर मॅच चालू आहे. पित्तलवाडी संघाने चराई संघाला पूर्ण जखडून ठेवलेला आहे. विनोद दादा सारख्या प्लेअरला एक जखडून ठेवलेला आहे. आणि आई जन्नीमाता चराईचे जे खंदे फलंदाज साहिल आणि किशोर हे दोन्ही तंबूमध्ये परतले आहेत. तरी पण विनोद दादा जोपर्यंत ग्राउंडवरती आहेत ना तोपर्यंत काही सांगता येत नाही गेमचं. पाहूया राजचा पुढचा चेंडू विनोद दादाना. अगदी पहिला चेंडू राज. काय गोलंदाजी करतोय दादा आज. आजचा दिवस जर कालकाई क्रीडा मंडळ पितलवाडी संघाकडून पाहिलं ना तर हा जो पितलवाडी एक्सप्रेस नावाने जो ओळखला जाईल ना भविष्यात, राज विसापूरकर प्रोफेशनल क्रिकेटचं प्रशिक्षण पुण्यामध्ये अक्षरशः घेतोय. कुटुंबाची अवस्था चांगली नाहीये परंतु स्वतःच्या संघर्षावर उभा राहणारा हा नवीन यंगस्टर आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस बॅटच्या राडारमध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय जिथे नक्कीच अरविंदने चेंडू अडवलाय. वा काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटतात. अरविंद आणि आदेश हे दोन्ही जे भाऊ आहेत ना ते फिल्डिंगसाठी ओळखले जातात. अप्रतिम फिल्डिंग सातत्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पाहायला भेटलंय. या 2 धावणी मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. परंतु मैदानाच्या स्ट्राईक एंडला विनोद नावाचं जे तुफान आहे ना ते अजूनही मैदानाच्या आत दाखल आहे. आता त्यांना हात खोलावे लागतील, मोठे फटके क्रिएट करावे लागतील. यावेळेस बॅटच्या राडारमध्ये आला आहे जिथं डिप्स करल्या ग्रिजनला चेंडू झालाय. नक्कीच पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग एफर्ट 2 धावांचा प्रयत्न मैदानात केला जातोय आणि फलंदाज विनोद बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या स्वरूपात मोठा झटका लागतोय तो संघाला. नक्कीच शैलेजा काय म्हणाल. विनोद सारखी विकेट पित्तलवाडी संघाला भेटणं म्हणजे सोन्याहून पिवलं आहे. आणि म्हणजे त्या पित्तलवाडी संघाने विजयाकडे पाऊल टाकलेलं आहे. कारण की विनोद दादा जर लास्टच्या चेंडूपर्यंत जर थांबतोय ना पिचवरती तर काही होऊ शकत होतं. आणि दुसरी धाव घेताना रनआउट झालेले आहेत राज आजचा जर दिवस असेल ना खरंच राजचा आहे. कारण की पहिल्या मॅचपासून जो राजची गोलंदाजी पाहायला भेटते अप्रतिम.
आदित्य. आणि बघितलात ना की जो चपलाईने क्षेत्ररक्षण केलं अरविंदने आणि तिथे 2 धावा दिल्या, तिथे जर बाउंड्री जाते तर अजून गेमचा तराजू बदलला असता. मैदानाच्या दिशेने जिथे राज विसापूरकर काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. चांगला चेंडू, वेग वेग अप्रतिम वेग आणि त्याच्यावर मात्र फलंदाजांना बेट करतोय. केवळ धावा खर्च केल्यात आतापर्यंत 3 या षटकामध्ये. 3 धावा खर्च केल्या आहेत. मित्रांनो, आयुष्यात संघर्ष माणसाला काय काय शिकवतं ना, ते आपण फक्त आणि क्रिकेटमधून नाही, तो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तो संघर्ष करताना पाहायला भेटतोय. फटका फसलाय, चेंडू हवे, झेलची संधी, दिनेश चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. वाह, काय सेलिब्रेशन केलं जात आहे. आत्ता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. 6 मोठे फटके आले तो आई जन्नी माता तरेला, परंतु ही शक्यता क्वचितच आहे. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. 1 चेंडू शिल्लक असेल, 7 चेंडू आणि 35 धावा. अगोदरच्या सामन्यात 3 विकेट, या सामन्यात 2 विकेट. नक्कीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो राज विसापूरकर. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. पहिला चेंडू जिथे अविनाशचा डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र नक्कीच स्पर्धेच्या विजेता पदावर स्थानापन्न व्हायला, विराजमान व्हायला कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ सज्ज होताना पाहायला भेटतोय. चांगला चेंडू यष्टान मागे. वा, काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटत आहेत. रोहितचे अप्रतिम फिल्डिंग त्याची सुद्धा पाहायला भेटते. नेक्स्ट बॉल जिथे चेंडू क्रमांक 3 आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय, झेलची संधी आणि झेल होईल का स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. वा, काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटले आहेत. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. नक्कीच जर कुणी प्रथमेश दीपकने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर तुकाराम दादा यांच्याकडून 500 रुपये, आकाशकडून 500 रुपये. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तरी सुद्धा 500 1000 रुपये होऊ शकतात. दीपक साठी हे पारितोषिक. अरे बापरे, नक्कीच बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये. आयफोन लवर म्हणून दीपकला आपण पाहतो. परंतु शेवटचा चेंडू सह्याद्री चषक 2025 या स्पर्धेचा आणि कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ या स्पर्धेचा विजेता नक्कीच होताना पाहायला भेटतोय. जिथे